येशू ख्रिस्त म्हणतो, या खडकावर मी आपली मंडळी रचीन. अधो लोकांच्या द्वाराचं तिच्या पुढे काहीच चालणार नाही. म्हणून आज जी शिलो मंडळी आहे ती खडकावर आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला विरोध करणारा या जगात कोणीच नाही. पुष्कळ मंडळीवर हल्ले होतात, पुष्कळ मंडळीवर चुकीचं शिक्षण, चुकीचं काउन्सिलिंग, लोकांना भटकवणं, फूट पाडणं, या प्रकारे यामध्ये अनेक लोकांचा सैतानाने उपयोग केला. पण मला सांगू द्या, बायबल सांगतं, जे जबरदस्त आहे ते नेटाने घेतील. जे जबरदस्त आहेत ते नेटाने घेतील. आणि म्हणून आम्ही अंदाज पंची असा पंच मारत नाही, तर आम्ही आपल्या स्वतःला बुकलतो आणि देवाची इच्छा काय आहे तिच्या पुढे आपली मान तुकवतो. अनेक वेळा लोकांना दृष्टांत माहीत नसल्या कारणानं ते लॉलेस वागतात. काही जात असेल कुठेही जायचं, कोणाशी बोलायचं, कोणाला चुकीचं काउन्सिलिंग करायचं, लोकांमध्ये फुटी पाडणं वगैरे, ह्या गोष्टी का होतात? कारण तो देहामध्ये अशक्तपणामध्ये. पण मला सांगू दे की याच्यावर आम्हाला विजय मिळवायचा आहे. आमच्या देहावर, आमच्या अशक्तपणावर, आमच्या विश्वासावर आम्हाला विजय मिळवायचा आहे. कारण देवाचं वचन होय आणि आमेन असं आहे. आणि मंडळीची वाढ होण्यासाठी फक्त ज्ञानाची गरज नाही. ज्ञान तर कधी कधी फुकतो. एखाद्याला जास्त ज्ञान झालं की तो जास्त फुकतो बेडकासारखा. परंतु गिफ्ट ऑफ द होली स्पिरिटचा जर चर्चने वापर केला तर मंडळी वाढत जाते. गिफ्ट ऑफ द होली स्पिरिटचा, पवित्र आत्म्याच्या दानांचा. म्हणून बायबल सांगतं की या सर्व दानांच्या द्वारे मंडळी तिचं एडिफिकेशन होतं, तिची प्रगती होते. मग काही लोक ज्ञानी असले ना, माझ्या ज्ञानामुळे शिलो चर्च वाढलं नाही, माझ्या ताकदीमुळे शिलो चर्च वाढलं नाही, मी रेग्युलर दानार्पण देतो त्याच्यामुळे चर्च वाढलं नाही. पण ज्या वेळेस तुम्ही गिफ्ट ऑफ द होली स्पिरिटचा वापर करता, सतत एकत्र राहता, प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोंड्यात, प्रार्थना करण्यात, इथे कुठेही 5 पैसे पण लागत नाहीत. आणि मंडळीची वाढ तुमच्या 5 पैशाने सुद्धा होत नाही, ती देवाचं वचन पाळल्याने होते. तुमच्या 5 पैशाने मंडळीची वाढ होणार नाही. पण तुम्ही ज्याप्रमाणे देवाचं वचन ऐकता आणि स्वीकारता, त्यामुळे मंडळीची वाढ होते. आणि माझा विश्वास आहे येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वत्र होणार आहे. आता ऑलरेडी चालू झालेलं आहे. गेल्या आठवडाभर मी कधी ऑफलाईन कधी ऑनलाईन होतो आणि मला लोकांच्या मध्ये दिसत आहे की पवित्र आत्मा जसा आमच्यात काम करत आहे तसं त्यांच्यातही काम करत आहे. हालेलुया, हालेलुया. कारण एक गौरवयुक्त मंडळी देव तयार करते, नुसती मंडळी नाही. इफिसियन्स पत्र 5 अध्याय 26 वचन. अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. तिला, मंडळीला त्याने वचनरूपी जलस्नानाने शुद्ध आणि पवित्र करावे. कशाने शुद्ध होते? वचनरूपी जलस्नानाने. हालेलुया. वचनरूपी जलस्नानाने मंडळी शुद्ध आणि पवित्र होते. प्रेज द लॉर्ड. म्हणून एकदा प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना घेऊन बसला होता, तर त्याने त्या शिष्यांचे पाय धुतले. कशातून पाणी घेतलं हो? गंगाळातून. आणि गंगाळ कुठं आहे? दाखवा जरा, दर्शन मंडपाचं मला दाखवा येते. तर मला सांगू द्या की पहिली वेदी आहे, नंतर गंगाळ आहे. आणि त्या गंगाळात याजक आपले हातपाय धुतो. म्हणून येशू ख्रिस्ताने शिष्यांचे हातपाय धुतले. का? कारण त्यांना येशूच्या द्वारे आतमध्ये जायचं होतं. हालेलुया. म्हणून गंगाळाचा अनुभव आल्याशिवाय आम्हाला येशू म्हटल्या दारातून आत प्रवेश होतच नाही. हालेलुया. तसंच ठेवा. तर मला तुम्हाला सांगते, जे गंगाळ आहे ते गंगाळातलं पाणी
ज्याप्रमाणे याजकाला शुद्ध करतं त्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने घंगा घेतलं आणि शिष्यांचे पाय धुतले. आमेन. ते घंगाळ म्हणजे देवाचं वचन आहे. कारण त्या घंगाळाला असं चकचकीत केलेलं असतं, पाहिलं की लगेच चेहरा दिसला आरशासारखं. म्हणून तुम्ही त्या गंगाळाकडे जा, तुमचा चेहरा दिसायला लागेल आणि मग तुम्हाला कळेल तुम्ही काळे आहात का गोरे आहात का टक्क असं खदरे खदरे पडलेले आहेत का नाक गळतंय का चिपडलेले आहात. ते गंगाळामध्ये तुम्हाला दिसेल आणि त्याचा उपाय काय, गंगाळातलं पाणी वापरा आणि शुद्ध व्हा. हालेलुया. म्हणून बायबल याप्रमाणे आम्हाला शिकवतं. आज मला तुम्हाला एक सांगायचं, एपिस्क्राचं पत्र याचा 5 अध्याय 26 वचन पुन्हा एकदा वाचा. अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. वचनाने शुद्ध करून पवित्र करावे, यासाठी की पुढे यासाठी की 27 वचन. आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करा. कशी मंडळी? गौरवयुक्त मंडळी. हालेलुया. तर मला सांगू द्या की गौरवयुक्त मंडळी म्हणजे नेमकं काय. सगळ्यात पहिली गोष्ट की गौरवयुक्त मंडळी तारलेली मंडळी आहे. धार्मिक मंडळी नाही, तारलेली मंडळी. येशूच्या रक्ताने धुतली गेलेली. हालेलुया. तर या ठिकाणी हा मनुष्य इथे, त्याला कुठं पोहोचायचंय? इथे पोहोचायचं. पण मध्ये जे प्रकार आहेत त्याला ओलांडून एका अनुभवातून त्याला इथे जायचंय. इथे येतो बा, पहिल्यांदा त्याला फाटका द्यावा लागतो. आय विल एंटर हिज गेट्स. म्हणून रडत रडत चर्चकडे येऊ नका, हसत हसत द्या. अनेक लोक रडत रडत अविश्वासाने येतात. आणि मला तर तुम्हाला सांगू द्या, दिसत नसत त्याला जरा बाजूला करूया, तिकडच्या लोकांना दिसत नाही. हालेलुया. तर हे जे फाटक आहे, उसके फाटकों में प्रवेश करूंगा, म्हणजे इथं प्रवेश आहे. इथं कोणी पण आतमध्ये येतो, पण तो दारातून जात नाही. म्हणून एकदा येशू ख्रिस्त म्हटला की स्वर्गात जाणाऱ्यांची संख्या कमी आहे की काय. येशू म्हटलं नाही, कारण फाटक मोठं आहे, हे दार तरी छोटं आहे, हे फाटक मोठं आहे आणि त्याच्यातून जाण्याची संख्या बरीच आहे. पण त्यांच्या चावाने या दरवाजातून जावणार नाही. हालेलुया. म्हणून नामधारी ख्रिस्तीपणा हे यासाठी आहे की अजूनही ते अंगणात तरी आलेले किंवा फाटकातून शिरले किंवा इथेच कुठतरी, अजून इकडं कुठंच गेले नाहीत. जे नामधारी ख्रिस्ती लोक आहेत, ज्यांना पर्सनल सेवियर असा येशूचा अनुभव नाहीये, ज्यांचा येशू ख्रिस्तासमोर त्यांचा एन्काउंटर झालेला नाहीये आणि प्रवेश मात्र केलाय, या विधीच्या अलीकडेच इथंच कुठतरी प्रवेश केलाय. ते पण काय करतात, आय विल एंटर हिज गेट्स विथ थँक्स गिविंग माय हार्ट, उसके फाटकों में प्रवेश करूंगा धन्यवाद के साथ. ते पण म्हणतात. पण दुःखाची गोष्ट आहे, त्यांना पर्सनल व्यक्तिगत तारणारा आणि सुटका देणारा येशू याच्याशी माहिती नाही. आणि मला तुम्हाला सांगू द्या, आता मी डिटेलवर जात नाही, थोडक्यात सांगतो. आता इथे आलेला आहे, त्याच्यानंतर मनुष्य इथे होमविधीवर येतो, बकरा कापतो, त्याच्यानंतर तो घंगाळाकडे येतो, हातपाय स्वच्छ करतो, त्याच्यानंतर दारातून जातो. येशू म्हणतो मी दार आहे. हे दार कोण आहे? येशू. हे फाटक येशू नाही, हे दार येशू आहे. येशू म्हणतो मी दार आहे. त्या दारातून मनुष्य आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्यानंतर दीपस्तंभ, मेज आणि त्यानंतर सोन्याची धूप विधी इथपर्यंत मनुष्य जातो. हालेलुया. आणि गेल्यानंतर इथे थांबतो. पलीकडे जातो का? इथं पलीकडे परमपवित्र स्थान आहे, तो इथेच थांबतो.
जगातले कोणतेही धार्मिक लोक खूप धार्मिकता करतात, अर्पण करतात, सण साजरे करतात आणि यज्ञ करतात वगैरे वगैरे, किंवा जे ते आपापल्या जाती धर्मातून ख्रिस्ती लोक सुद्धा, यहुदी लोक सुद्धा बकरा कापतात आणि कुठे पोहोचतात? इथे धूपवेदीजवळ. पलीकडे जातात का? म्हणून पलीकडे कोण आहे? तर देव आहे. वर्षातून एकदाच महाजग जातो, देव आहे. हा मनुष्य इथे जाऊ शकत नाही त्याच्या धार्मिकतेने, म्हणून हा मनुष्य तिथे जाऊ शकत नाही, म्हणून इथला देव इथे आला. आलो, यज्ञ झाला, देव यज्ञ झाला. तो आमचा होमार्पण आहे, ओलांडण्याचा यज्ञ पशु आहे, तो इथे आला आणि होम केलं. केल्याबरोबर हा पडदा फाटला, मग सगळं एकच झाला. आणि म्हणून तो म्हणतो, अहो कष्टी भाराकांत जनो तुम्ही. मग ह्या माणसाला म्हणतो, इथे मी अर्पण झालेलं आहे, पडदा आता फाटलेला आहे, आता आज जायचंय का तुला? ये माझ्याकडे. मग येशू त्या मनुष्याचा हात पकडतो आणि तो मनुष्य येशूला घेऊन जात नाही, येशू त्या मनुष्याला आतमध्ये घेऊन जातो. आणि हे गॉस्पल आहे. हालेलुया. हे शुभवर्तमान आहे आणि आम्हाला समजाय फार गरज आहे. म्हणून गौरवयुक्त मंडळी, थँक्यू. गौरवयुक्त मंडळी म्हणजे काय? जिच्या पापांची क्षमा झालेली आहे. आणि जर कोणी आज येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारला, त्याने बोल्डली धैर्याने म्हणावं, माझ्या पापाची क्षमा झालेली आहे, येशूने माझा हात धरलेला आहे, आता पडदा फाटलेला आहे, मी आता निश्चितच पलीकडे जाणार आहे, मरणातून जीवनामध्ये. मी मुद्दाम सांगतो कारण पुष्कळ वेळा लोक गोंधळ करतात, सुवार्ता त्यांना नीट कळत नाही. हे जरा कठीण आहे, परंतु सोपं पण तितकंच आहे. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या धर्मकृत्याने नव्हे, तर येशूच्या अर्पणामुळे. आणि दुसरी गोष्ट, आतमध्ये नेणारा तुम्ही नाही, आता देव तुम्हाला आतमध्ये नेणार आहे. आणि आतमध्ये नेत असताना त्या घंगाळाचा तुम्हाला अनुभव यायला पाहिजे, म्हणून तुम्ही रोज एकमेकाचे पाय धुतले पाहिजे. पवित्र स्थळात गेल्यानंतर दीपवृक्ष तुम्हाला दिसणार आहे. रोज बायबल वाचा. हालेलुया. उजव्या भागाला गेलं तर भाकरीचा मेज आहे. देवाबरोबर एकमेकांची सहभागिता असू द्या. जसं आम्ही इकडे चाललो, पडदा आता फाटलाय, येशू बरोबर एकमेकाची सहभागिता. आणि त्याच्याही पुढे गेल्यानंतर सोन्याची धूपविधी, आत्म्याच्या सामर्थ्याने प्रार्थना करा. आणि मग तुम्हाला घाबरायची गरज नाही. तुम्ही लगेच म्हणाल की प्रभूने माझ्यासाठी दरवाजा, तो पडदा फाटलेला आहे. तुम्ही येशूला घेऊन त्या दयासनावर जाता. हालेलुया. देव म्हणजे काय? दया. मी तर म्हणतो देव म्हणजे आता तलवार घेऊन बसलाय काय? नाही. देव दया करायला बसलेला आहे, देव कृपा करायला बसलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळेस येशूचा हात तुम्ही आपल्या हातात नेता, त्यावेळेस त्या कोशापर्यंत देव तुम्हाला नेतो. आणि म्हणून हे एक बॅलन्स्ड ख्रिस्ती जीवन आहे, हे तुम्ही ओळखा. आता मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही, फक्त तो पॉईंट मला समजावून सांगायचा होता. तर गौरवयुक्त मंडळी म्हणजे तारलेली मंडळी. हालेलुया. गौरवयुक्त मंडळी म्हणजे या पापाची क्षमा झाली. आता मी तुम्हाला विचारतो, किती लोकांचं तारण झालंय? आता खाली हात कर. किती लोकांच्या पापाची क्षमा झालेली आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता तुमच्याजवळ पाप आहे का? म्हणून येशू ख्रिस्ताने तुम्हाला एक न्यू ब्रँड गिफ्ट दिली, ते म्हणजे सार्वकालिक जीवन, जे तुमचं नव्हतं. तारण झाल्या तो गिफ्ट आण रे, हे रॉबिन मार्डकरला देऊन टाक, मग सत्कार समारंभ घेतो. तारण झाले तुझं, आता माझ्याकडनं ही गिफ्ट घे. काय? नवीन जीवन. आणि त्या नव्या जीवनात कसं चालायचंय मला माहिती नाही.
कारण आमच्यापैकी कोणालाच नवं जीवन माहीत नाही. जुनं जीवन सगळ्यांना माहिती आहे, नवं जीवन कोणालाच माहित नाही. आता प्रभू हे एवढं मोठं गिफ्ट दिलं, पण याचं आम्ही काय करावं? जसा मानवा परमेश्वराकडे प्रार्थना करतो, हे देवा जे मूळ तो मला देणार आहे त्याचं आम्ही काय करावं? म्हणून नवीन जीवन वापरायची आम्हाला सवय नाही. हालेलुया. जुनं जीवन वापरायची सवय, जुनं जीवन जगायचं सवय. आणि म्हणून नवीन जीवन देताना मी प्रार्थना करतो, देवा जो पवित्र आत्मा तुम्हाला दिलेला आहे तो मला हे नवीन जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करो. म्हणून तुम्हाला पवित्र आत्मा सत्याचा आत्मा, कैवारी आत्मा, तुम्हाला मार्गदर्शक आत्मा दिलेला आहे. आणि म्हणून जो कोणी ज्याच्या पापात क्षमा झाली तो पाप करत नाही, कारण त्याला मदत करणारा कोण आहे? पवित्र आत्मा. हालेलुया. म्हणून तुमच्या हातून होतंय काय? म्हणून ही देवाची दया आहे. म्हणून जितकं जास्त पवित्र आत्म्याच्या फेलोशिपमध्ये राहता येईल, जितकं एकमेकांच्या फेलोशिपमध्ये राहता येईल, जितकं जास्त तुम्हाला वचनामध्ये राहता येईल, जितकं जास्त तुझी आराधना करेल, तो पवित्र आत्मा आधी हळूहळू चालत होता, लगेच तो पटापटा घेऊन जाईल त्या आतमध्ये, पडद्याच्या आतमध्ये. प्रेज द लॉर्ड. म्हणून आत्म्याच्या प्रेरणेने चाला. हालेलुया. म्हणजे देव असणं पूर्ण करणारच नाही. हालेलुया. असं एक गॉस्पेल आहे. लोकांना वाटतं त्यांचा एक देव आहे, त्यांचा एक देव आहे, त्यांचा एक देव आहे, ते अमेरिकेत एक देव आहे, ते अमका देव आहे, आम्हाला पण एक देव आहे. नाही, तुम्हाला सुटका आहे. हालेलुया. तुम्हाला या बायबलमध्ये सुटका आहे. आणि ती सुटका कशी मिळणार? ज्या वेळेस देवाने तुमच्यासाठी जे काही केलं आणि दिलं त्याचा स्वीकार कराल आणि विश्वास ठेवाल, त्यावेळेस तुम्हाला सुटकेचा आपोआप अनुभव येणार आहे. हालेलुया. आणि म्हणून मला सांगू द्या की जी गौरवयुक्त मंडळी आहे ती सुटका पावलेली मंडळी. पुन्हा एकदा विचारतो, हात वर करा. मी सांगतो म्हणून नाही, मनात तुमचं मन सांगत असेल, ज्या कोणाला वाटतं की माझ्या पापाची क्षमा झालेली आहे त्याने हात वर करा. आता मी प्रश्न विचारतो की हात का वर केला हो? कसं काय तुमच्या पापाची क्षमा झाली? आमेन. कारण तिथला देव, आमची क्षमा होत नव्हती. जास्तीत जास्त पडद्यापर्यंत आम्ही जात होतो. पडद्यापर्यंत. पडद्याच्या पलीकडे मला जायचं, जाता येत नाही. म्हणून पडद्याच्या पलीकडेला दयासन कृपासनातला देव असा पटकन स्वर्गातून पृथ्वीवर उडी मारली. परमपवित्र स्थान स्वर्ग, होमवेदी पृथ्वीवर. म्हणून तो स्वर्गातून होमवेदीवर आला, क्रूसावर आला. प्रेज द लॉर्ड. आवडलं का तुम्हाला ही गोष्ट? मी यासाठी टाळ्या वाजवलं की तुम्हाला कळलं की नाही. आणि हे याच्यावर माझा विश्वास आहे, तो देव प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपाने या जगामध्ये होमवेदीवर तो आला. त्याने रक्त सांडलं. त्या पाठीमाग क्रूस दिसतोय, त्या क्रूसावर त्याने रक्त सांडलं. म्हणून मला खात्री आहे माझ्या पापांची क्षमा झाली. ते ब्रदरने सांगितलं ना, तुझ्याही पापाची क्षमा झाली, आता इथून पुढं असंच हातवर करत जा. नको. त्या अमक्या सांगितलं हातवर करा, तुमच्या पापांची क्षमा झाली. नको. तुम्ही पर्सनली, व्यक्तिगतरित्या विश्वास ठेवा. सर्व जगाच्या पाप क्षमेसाठी परमपवित्र स्थानातला देव होमवेदीवर आला. तो होम झाला, तो मायाजग झाला, त्याने पडदा फाटला आणि तो मार्ग, सत्य व जीवन मीच. हालेलुया. म्हणून लॉजिक नाही येते, हे सायन्स आहे, हे सत्य आहे आणि ते जगण्यासाठी आहे. अभ्यासनासाठी बायबल नाही, जगण्यासाठी आहे. आमेन. अभ्यासासाठी नाही आहे. मला इतके बायबल माहीत झालं, मला तितकं झालं, असू देत. पण जो कोणी वचन पाळतो तो धन्य आहे. जो वचनाप्रमाणे करतो तो धन्य आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की जी गौरवयुक्त मंडळी आहे ती तारलेली मंडळी आहे, ती क्षमा झाली. आता मला किती लोकांना खात्री आहे की माझ्या पापाची क्षमा झाली? खरं झाली?
आता जर कोणी म्हटलं कोणाचं तारण पाहिजे तर हात वर करा, तर किती लोक हात वर करतील? तरी पण लोक आपल्यातले नाही करणार. अहो त्या अनेक मीटिंगमध्ये सगळे लोक 3दा हात वर करतात. का? खात्रीच नाहीये. तुमची खात्री आहे की तुम्ही आज स्पेशल आहात. देवाने तुम्हाला निवडलंय, तुमच्या पापाची क्षमा केली. हालेलुया. त्या परमपवित्र स्थानात जाण्यासाठी तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. आणि हा विश्वास तुमच्याजवळ पाहिजे. आणि तोच विश्वास तारणदायी विश्वास. बायबल सांगतं तारणदायी विश्वास. हा तारणदायी विश्वास आहे की तुम्हाला परमपवित्र स्थानात जायला आता कोणी अडवू शकत नाही. अडवला तर गेला कामातून. जो तुम्हाला अडविल तुम्ही काळजी करू नका, देव त्याचं पाहून घेईल. पण तुम्हाला परमपवित्र स्थानात जाण्यासाठी कोणी अडवू शकत नाही. मला तुम्हाला सांगतो की गौरवयुक्त मंडळी म्हणजे प्रकाशाचं परावर्तन करणारी मंडळी. आता मला तुम्हाला सांगू द्या की चंद्र पण प्रकाशित आहे, सूर्य पण प्रकाशित आहे, पण किरणाचा अनुभव सूर्याचा येतो का चंद्राचा येतो? सूर्याचा. कारण तो प्रकाश असा उत्सर्जित करतो, प्रकाश असा देतो, त्याच्यातून किरणं बाहेर पडतात. चंद्र फक्त चमकतो एवढंच दिसतोय, पण तो किरण काही देत नाही. ज्याचा उपयोग या भूतलावर काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी होत नाही. परंतु सूर्य जो आहे तो काय करतो? प्रकाश देतो, प्रकाश देतो, प्रकाश देतो. त्याला इंग्लिशमध्ये इल्युमिनेशन असं म्हणतात. इल्युमिनेशन म्हणजे उत्सर्जित. बरोबर आहे? काय शब्द आहे तो? इल्युमिनेटरचं म्हटलं. उत्सर्जित म्हणजे किरण बाहेर निघतात. मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही इथे बसलात ना, अख्ख्या महाराष्ट्राला तुमच्यातली किरण पोहोचत आहेत. हालेलुया. ती गौरवयुक्त मंडळी, ती बसली तरी किरण बाहेर पडतो. जो कोणी अंधारात आहे त्याला प्रकाश मिळतो. हालेलुया. जे काही दिसत नाही ते दिसायला लागतं. कारण ही मंडळी उत्सर्जन करणारी मंडळी, इल्युमिनेटेड अशी मंडळी आहे. किरण बाहेर पडतात. आता मला सांगू द्या, काही लोक, ख्रिस्ती लोक चंद्रासारखे असतात, खूप चमकतात. आता पुढच्या महिन्यात डिसेंबरला तो खूप चमकतील हो. नसतील तर ते टिकल्या लावून येतात चमकायला. देवाची मंडळी चमकणारी नाही, उत्सर्जित करणारी, लोकांना प्रकाशित करणारी, आपल्या जीवनाच्या द्वारे परिस्थिती हलवणारी. कामाला जाल तिथं लोकांच्या मध्ये तुमच्यामुळे कार्य होणार. हालेलुया. घरामध्ये तुम्ही आहात, तुमच्या घरामध्ये शांती, आनंद, प्रीती, तुमची किरण बाहेर पडायला लागतील. हालेलुया. तुमच्या लेकरा बाळांना ते प्रकाशित करील. म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की ख्रिस्ती मंडळी गौरवयुक्त काय आहे? कारण त्याच्यातून किरण बाहेर पडतात. नुसतं चमकत नाही हो, नुसतं चमकत नाही. म्हणून स्वार्थी ख्रिश्चन लोक खूप चमकतात, गरीब काही चमकत नाही. गरीब चमकताना पाहिले का कधी? ख्रिस्ती आहेत तरी ते आपले बिचारे फाटके तुकडे कपडे घालतात, चमकत नाही. पण आमचे काही ख्रिस्ती लोक पैसे जास्त झाले की जास्त चमकतात. चमकू द्या त्यांना. पण मला हे सांगायचं आहे, तुम्ही चमकणारे लोक नाही, तुम्ही प्रकाश देणारे लोक आहात. तुमच्यामुळे परिस्थिती बदलते, तुमच्यामुळे देवाचं कार्य होतं. आणि म्हणून मंडळीमध्ये प्रत्येकाने आपापलं पाचारण ओळखावं. कारण तुम्ही कार्य करणार नाही, तुमच्यातलं पाचारण लोकांमध्ये कार्य करणार आहे. हालेलुया. अनेक लोकांना हे कळत नाही की माझं पाचारण काय. मला मात्र ठाम माहिती आहे माझं पाचारण पाळकच आहे. कोणी म्हटलं बिशप व्हा, म्हटलं मला नाही बिशप व्हायचं, माझं पाचारण पाळकच आहे.
प्रत्येकाला कळलं पाहिजे काय पाचारण आहे. काही लोकांना काउन्सिलिंगचं पाचारण आहे, सल्लामसलत करणं. काही लोकांना प्रार्थना करण्याचं भयंकर ओझं त्यांच्या जीवनामध्ये येतं. काही लोकांना स्वागत करण्याचं आहे, काही लोकांना खुर्च्या पुसायचं आहे. या सगळ्यांना मात्र मजुरी सारखीच आहे बरं का. पण तुम्ही आपल्या पाचारणाप्रमाणे देवाचं काम करा. उदाहरणार्थ सल्लामसलचं काय होतं माहिती आहे, एक गोष्ट मी सांगतो. पाचारण नसेल ना त्या भानगडीत पडू नका. तर सल्लामसलतीच्याद्वारे दोघांना एक करायच्या ऐवजी जास्तच फूट पडते, कारण ते पाचारण नाही आहे तुम्हाला. आणखी गोष्ट मला सांगतो, तरुणांनो जपून राहा. जर तुमचं लग्न झालं नसेल तर नवरा बायकोंना काउन्सिलिंग करायला जाऊ नका, कारण नवरा बायकोचे प्रॉब्लेम काय असतात ते तुम्हाला काय माहिती. म्हणून आपल्या पाचारणाप्रमाणे काम करा. देव तिथं बुकर. ही जी रेडियंट मंडळी आहे, ही प्रकाश देणारी मंडळी आहे, त्याच्याकडे आम्हाला जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की गौरवयुक्त मंडळी या नात्याने देव तिच्यातून चिन्ह चमत्कार करतो. हॅलो, किती लोक तयार आहे की मला चमत्कार पाहिजे? तर विश्वास ठेवा, देव तुमच्यामध्ये चमत्कार करत आहे. हालेलुया. प्रेषितच कृत्य 19 अध्याय आणि 11 वचन. प्रेषित 19:11. देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कारही घडवले. असाधारण असे कार्य घडवले. आणि पुढे ते असे की रुमाल किंवा फडकी त्याच्या अंगावरून आणून रोग्यांवर घातली, म्हणजे त्यांचे रोग दूर होत. आमेन. ही जी मंडळी गौरवयुक्त होते याचा अर्थ की तिच्या हातून चिन्ह चमत्कार घडतात. आणि त्यांना जर देवाच्या आत्म्याने सुचवलं, अरे तो अमकाला नाही, त्या एका बहिणीच्या असते त्याच्या आधी प्रार्थना करून रुमाल पाठव, तो बरं होईल. पण आजकाल रुमालाची मिनिस्ट्री सुरू झाली, सगळ्यांनाच रुमाल वाटतात. तो तसं नाहीये. जर त्यावेळेस जर प्रॉब्लेम आहे, त्या व्यक्तीबरोबर पोहोचता येत नाही, तर तुम्ही कोणतीही गोष्ट आपल्या विस्डम मधून वापरली तर देव आपलं सामर्थ्य प्रकट करणार आहे. ह्याचे खोटे शिक्षक, खोटे संदेष्टे, चमत्कार करणारे का आलेत? कारण त्यांना देवाची इच्छा नीट कळत नाही. उदाहरणार्थ, एकदा पेत्र पाण्यावरून चालला, येशू पाण्यावरून चालला. पेत्र म्हटला, प्रभू मला पण बोलव, मला पण पाण्यावरून चालायचं आहे. येशू म्हटला, ए. कोणाला म्हटला? का तुम्हाला म्हटलं? तो पेत्राला म्हटला. पण आजकाल तुम्ही पण चालायला लागता. ते पेत्र कसा चालला तसा मी पण चालेल. तर मला सांगू की वचनाचे 2 भाग आहे, एक रेमा आणि लोगस. पेत्रासाठी रेमा आहे, रॉबिन महाडकर साठी ते लोगस आहे. हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ मी सांगितलं, एखादा मेलेला असेल, जर रेमा आला तर उठवा. पण रेमा नसेल, नुसतं लोगस असेल ना, ती मेलेल्यातून उठवली, हे लोगस आहे. त्याच्यावरून त्या व्यक्तीला उठवू नका, कारण तुम्हाला रेमा नाही. रेडियंट चर्च, प्रकाश देणारी मंडळी, आणि देव त्या मंडळीची वाढ करतो आणि तिला तर राखतो. हालेलुया. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की गौरवयुक्त मंडळी ही पवित्र आत्म्याच्या द्वारे चालते. आता इतक्या वेळ तुमच्याशी मी बोललो, पण बोलणारा कोण होता? मी नव्हतो. म्हणून ते सगळं डिटेलमध्ये सांगितलंय, मी नाही सांगितलं, पवित्र आत्म्याने तुम्हाला सांगितलं. म्हणून पवित्र आत्म्याच्या द्वारे ज्यावेळेस मंडळी चालते त्यावेळेस ती गौरवयुक्त होते. म्हणून याचं त्याचं ऐकू नका, देवाच्या आत्म्याचं म्हणणं ऐका. तो काय बोलतो ते ऐका, बायबल काय सांगतं ते ऐका. कोणाला काय वाटतंय
त्याच्यावर विश्वास ठेवू नका. पण बायबल काय सांगतं, पवित्र आत्मा मला काय सांगत आहे, याकडे जर लक्ष दिलं तर तुम्ही कधीच पडणार नाही. आलं. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, देव तुमच्याद्वारे चिन्ह चमत्कार करणार आहे. हालेलुया. का मी तुम्हाला सांगतो, इतक्या दिवस मी बोलतो आणि कोणी येतच नव्हतो प्रॉफेसी करायला. एखादा कुठंतरी ब्रदर सासाने यायचे कधीतरी, पण आता व्हायला लागले की नाही, चमत्कार होणार आहेत. हे जे गौरवयुक्त पहिले Corinthians 14:26 जी मंडळी सांगितलेली आहे, आता फक्त मला एक प्रिकॉशन तुम्हाला द्यायचं आहे. मंडळीत प्रॉफेसी करणारे आणि रिव्हलेशन करणारे 2 किंवा 3 असावेत, नाही तर सगळेच येतील हो, मग मला बोलावंच लागणार नाही. तर हे गोष्ट लक्षात ठेवा की मंडळीमध्ये ज्यावेळेस प्रॉफेसी होते त्यासाठी किती लोक लागतात, 2 किंवा 3. चौथाला तर त्यांनी बसून घ्यावं, नका येऊन सांगू मला प्रॉफेसी देवाने काय दिलं. अहो नाही, तसं व्यवस्था नाही आहे देवाची. तर तुम्हाला आज खालीच बसावं लागेल, कारण व्यवस्था तशी. आणि म्हणून हे जे प्रकटीकरण होत आहे, ही जे प्रॉफेसी होत आहे, आणि शुक्रवारच्या दिवशी आपण पाहत आहोत कित्येक लोकांना वचनं प्राप्त होत आहेत, हे गौरवयुक्त मंडळीकडे आम्ही चाललेले आहोत. ही गौरवयुक्त मंडळी तयार होत आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की मनुष्याच्या इच्छेने चालू नका, देवाच्या इच्छेने चाला. पवित्र आत्म्याच्या बाबतीत तुमचा अभ्यास किती मोठा मला माहीत नाही, मला देणं पण नाही त्याचं. पण जर तुम्हाला पवित्र आत्मा सुचवतो आणि तो वचनाला धरून सुचवतो, म्हणून शुक्रवारी मी ते शिकवतो कसं वचनाला धरून प्रॉफेसी करायची असते. आज सगळ्यांनी वचनाला धरून प्रॉफेसी केली. आणि तीच गोष्ट वचनाला धरून जर प्रॉफेसी असेल तर ही मंडळी एक गौरवयुक्त मंडळी असणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काही लोक प्रॉफेसी करतात नाही का, की जाऊ नको आज बाहेर, नाही तर चौकात तुझा ॲक्सिडेंट होणार, असं देवाने मला दाखवलं. असं होईल का कधी? देव मारायला नाही तर मग मरण्याची प्रॉफेसी कशी करेल तो? कधीच नाही करणार. माझं बायबल तसं शिकवत नाही, आणि जो कोणी शिकवतो तो खोटं शिकवतो. आणि प्रत्येक आत्म्याची परीक्षा करा असं बायबल सांगतं. इतर सेवकांनी सुद्धा त्याची परीक्षा करावी. आणि मला त्याच्याकडे जायचं नाही, पण गौरवयुक्त मंडळी, देव या मंडळीच्या द्वारे चमत्कार करणार आहे, रोग बरे करणार आहे. या मंडळीची साक्ष संपूर्ण महाराष्ट्रभर, कारण मी मराठी आहोत, महाराष्ट्रभर पसरणार आहे. हालेलुया. लोक चांगली किंवा वाईट मंडळी सांगतात, बायबल गौरवयुक्त मंडळी सांगतात. हॅलो, चांगली किंवा वाईट याच्या वर्णन बायबलमध्ये नाही. उलट कशी का असे ना, अधोलोकाच्या द्वाराचं तिच्या पुढे काहीच चालणार नाही. हालेलुया. आणि हे विजडम आहे, हे माझं नाही सांगत, हे बायबल सांगतं. आणि म्हणून आपण देवावर विश्वास ठेवावा की आम्ही मंडळीत आहोत, हीच आमची ताकद आहे. म्हणून तुमचं एकत्र मिळणं सोडू नका. नाही, घरी आता मी एक 50 दिवस उपास करायचं ठरवलं, त्यामुळे चर्चला येणार नाही. तुझे 50 दिवस उपासाचा काही फायदा नाही. फक्त तू चर्चला ये, देव आपल्या सामर्थ्याने तुला भरणार आहे. हालेलुया. असं बायबल शिकवत, असं नाही शिकवत तुम्ही एवढा त्याग केला म्हणून तुम्हाला जास्त पॉवर आली, त्याने जर 50 ठेवले, त्याने जर 60 ठेवले, म्हणजे ह्याच्यापेक्षा 10 पट त्याला जास्त. मग एक म्हणे मी 100 केले उपास, त्याला तुला तर एकदम भरपूर पॉवर आहे. असं नाही. जो कोणी ख्रिस्तामध्ये तारलेला आहे, येशूच्या रक्ताने धुतलेला आहे, त्याला गिफ्ट मिळणार. आणि गिफ्ट देव कोणाला देतो ते त्याच्या मनावर आहे. ज्याला मी कृपा करावी त्याच्यावर करेल. नाही प्रभू, त्या रॉबिन म्हाडकर नको करू, जरा माझ्यावर कर. चल तिकडे जा, मला रॉबिन म्हाडकरच कृपा करायची. तू पुष्कळ माझ्या कानात सांगली, रॉबिन म्हाडकर साहेब, रॉबिन म्हाडकर साहेब, आम काय तम काय, चल बाजूला.
मला रॉबिन महाडकरवरच कृपा करायची आहे, माझी दया मी त्यालाच करणार. म्हणून जी गिफ्ट आहे ती देव तुम्हाला देत आहे का तुम्ही तारलेले आहात. यू आर इलिजिबल, पात्र आहात. आणि म्हणून तुम्ही रेडियंट होऊ शकता. केव्हा? जर पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही चालता, ही मंडळी देव रेडियंट करतो, प्रकाशित करतो, तिचा प्रकाश जगावर पडतो. हालेलुया. म्हणून आता धार्मिकतेच्या स्पर्धा लागल्या तो जगामध्ये. ते अमका सेवकांना फार पॉवरफुल आहे, कारण आठवड्यातून एकदा तरी अख्खी रात्र प्रार्थना करतो, फार पॉवरफुल आहे. नाही, पॉवरफुल होण्यासाठी प्रार्थना करू नका. तुम्हाला अडखण असणाऱ्या दुष्टात्म्याला घालवण्यासाठी प्रार्थना करा, उपास करा. पॉवरफुल होण्यासाठी प्रार्थना करू नका. मग सॅक्रिफाईसवर पॉवर असेल तर कोणी पॉवरफुल होईल. पण मला सांगू द्या, तुमच्यावर देवाची कृपा झालेली आहे, तुम्ही तारलेले आहात. देव म्हणतो मी तुम्हाला कृपा देईल, कृपाच देईल. हालेलुया. दया देईल, दयाच देईल. हालेलुया. आपण म्हणून टाळ्या वाजूया, आम्ही किती अमोल आहोत. फुक्कटवारी देवाने तुम्हाला त्याची पॉवर दिलेली आहे, वापरा. आज ज्या ज्या लोक आले इथे त्यांना दान नव्हतं असं नाही. कोण कोण बोलला आज अन्य भाषा प्रॉफेसी प्रगटीकरण कोण होतं ते आपल्या जागेवर उभे राहा. 1 2 3 आणखी एक कोणतरी होतं, हां ससाने. बघा, तर मला सांगू दे की दान तुम्हाला आहे. ज्या दिवशी तुम्ही येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलं त्यावेळेस तुम्हाला एक गिफ्ट दिली. कोणा त्याने रिव्हेलेशन केलं, चल तुला रिव्हेलेशनची गिफ्ट, चल तुला एनकरेजमेंट वर्ड प्रॉफेसी दिलेली आहे, तुला देऊन टाकलं. पण तुम्ही आतापर्यंत वापरली होती का? तू वापरली होती, तू वापरली काय? 1-2 ठिकाणी तू वापरली नाही. म्हणून तुम्हाला गिफ्ट आहे, वापरा. त्याने मंडळी गौरवापर्यंत जाईल, सामर्थ्यापासून सामर्थ्याने बरेल. थँक्यू. म्हणून बायबलमध्ये चर्चवाडीची देवाचे काही नियम आहेत, माणसांचे नाहीत, देवाचे नियम आहेत. याचे पर्सनल उन्नती, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक व्यक्तीची व्यक्तिगत उन्नती झाली पाहिजे. हॅलो, व्यक्तिगत उन्नती म्हणजे तुम्ही उन्नती झाली की तुम्हाला पहिला किंवा दुसरा किंवा तिसरा नंबर नाही मिळणार, पहिलाच मिळणार. शर्यती धावणारे सर्व धावतात बक्षीस, कारण स्वर्गामध्ये एकच नंबर आहे, दुसरा नंबर नाही आहे. म्हणून जे धावतात सगळ्यांना 1 नंबर. तिथं दुसऱ्या नंबरचं उत्तेजनाचं बक्षीस नाही. जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे तो नवी उत्पत्ती आहे. म्हणून तुम्हाला देवाने बक्षीस दिलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि जर देवाने तुम्हाला बक्षीस दिलंय, तुम्ही पुरायचंय का वापरायचंय हे तुम्ही ठरवा. काय बायबल सांगते, एकाने पुरवून ठेवलं आणि एकाने वापरलं. ज्याने वापरलं त्याला दुप्पट झाले, ज्याने पुरवून ठेवलं त्याला उचला, दात खाणं चालतात तिथं टाकून द्या. काय उपयोग आहे? मला ह्याला नसते दिले तर बरं झालं असतं. वापरा. तुम्हाला वाटतंय म्हणून वापरू नका, देवाचा आत्मा तुम्हाला सांगतोय वापरा. समजा चुकलं तर चुकलं, लोक कोणाला नावं ठेवतील? मोठा प्रश्न आहे त्याला. तो असा देव आहे की ठेवायचं तर ठेवा, पण आमच्यातला अरे लोक म्हणतील चुकला, त्याच्याने काहीच झालं नाही, कोणी हातच वर केला नाही, मग तो आपला नम्र होतं. तो स्वतःचा विचार करतो. बायबल सांगतं मी घटू दे तो उंचाविला जाऊ दे. हालेलुया. ठेवू दे लोकांना नावं ठेवायची ती ठेवायची, काय घडणार आहे? पण तुम्ही वापरायला तर सुरुवात करणार ना. आणि एक दिवशी असे वापराल टू द पॉइंट
नेम लागणार आहे, बरोबर एका व्यक्तीबरोबरचा नेम लागणार आहे. आता थोडंफार प्रयत्न करताय, तरी पण तुम्ही खूप चांगलं करताय. गौरवयुक्त मंडळी, घाबरणारी मंडळी नाही, सामर्थ्याने भरलेली मंडळी, धैर्याने भरलेली मंडळी. आज मला सांगू द्या, तुम्ही चमत्काराची अपेक्षा धरा. तुमच्या जीवनात देव आज चमत्कार करणार आहे.